गुड आफ्टरनून मित्रांनो. ह्याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण सहकार आयुक्त निबंधकाची भूमिका बघितली होती, जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे. आता आपल्याला बघायचं आहे की सहकार आयुक्त आणि निबंधकाची कार्य काय आहेत. आयुक्त आणि निबंधक हा राज्य शासनाचा एक अधिकारी असतो, जो राज्यातील सहकारी संस्थांवर नियंत्रण आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो. आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. आता याची कार्य कोणती असतात, हा कोणत्या कामांसाठी तिथे नियुक्त केलेला अधिकारी असतो, तर बेसिकली 3 प्रकारची कामं सहकार आयुक्त आणि निबंधक करतात. पहिलं वैधानिक कार्य, म्हणजे त्यांच्या पदानुसार जी कामं करायची आहेत, जी कायद्यानुसार कार्य त्यांना करायला सांगितलेली आहेत, ज्याला आम्ही म्हणणार आहोत वैधानिक कार्य. दुसरा मुद्दा आम्ही लिहिला आहे नियंत्रणात्मक कार्य, म्हणजे राज्यातील सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जे काही त्याला करावं लागेल, सूचना द्याव्या लागतील, नियमांची अंमलबजावणी कठोर पद्धतीने करावी लागेल किंवा मार्गदर्शन करावं लागेल, हे सगळं नियंत्रणात्मक कार्यात येईल. आणि विकासात्मक कार्य, म्हणजे संस्थांचा विकास होण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणणं, त्या योजनांची अंमलबजावणी करणं किंवा त्याचा फॉलोअप घेणं, योजना बरोबर पद्धतीने राबवल्या जात आहेत की नाही यांवर लक्ष देणं, अशी वेगवेगळी कामं विकासात्मक कार्यांमध्ये येतात. ओके, आयुक्त आणि निबंधकाला बेसिकली 3 प्रकारची वैधानिक, नियंत्रणात्मक आणि विकासात्मक कार्य करावी लागतात. मग त्यातली पहिली लिहिलेत आम्ही वैधानिक कार्य. ओके, वैधानिक कार्य म्हणजे कायद्यानुसार करावी लागणारी. पहिलं आहे त्याच्यामध्ये नोंदणी करणे, म्हणजे कोणत्याही सहकारी संस्थेची नोंदणी करायची असेल तर आपल्याला आयुक्त आणि निबंधकाच्या सहीनेच ती नोंदणी करता येते. आयुक्त आणि निबंधकाचं हे पहिलं काम आहे की एखाद्या संस्थेची नोंदणी करणे किंवा नोंदणी नाकारणे किंवा नोंदणी नाकारताना त्या संबंधातली कारणं संस्थांना कळविणे. नोंदणी संदर्भातली जी काही प्रोटोकॉल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्र जमा करावे लागणार आहेत, ती कागदपत्रांची छाननी करावी लागेल, कागदपत्र बरोबर आहेत की नाही, व्हॅलिड आहेत की नाही हे बघावं लागेल. त्यानंतर त्या संस्थेला मान्यता द्यायची, नोंदणी करून घ्यायची जी काही प्रोसेस असेल ती करावी लागेल. ही सगळी कामं आयुक्त निबंधकाने करायची आहेत. दुसरा मुद्दा आम्ही लिहिला आहे पोटनियमांना मंजुरी देणे, म्हणजे एकदा सहकारी संस्था निर्माण झाली की त्यांचे पोटनियम, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन किंवा त्यांची नियमावली संस्थांनी तयार करायचे त्यांच्या संस्थेसाठीची, आणि ती मान्यतेला पाठवायचे निबंधकाकडे. म्हणजेच एखाद्या सहकारी संस्थेने त्या संस्थेमध्ये समजा 10 नियम लावायचे ठरवले, ओके, पोट नियम 10 लावायचे ठरवलेत, तर ते नियम अगोदर आयुक्त निबंधकाकडून मंजूर करून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच विविध प्रकारच्या सहकारी संस्थांच्या पोट नियमांना मंजुरी देण्याचं काम आयुक्त आणि निबंधक करतात. तिसरा मुद्दा आम्ही लिहिला आहे नोंदणी दाखला देणे. आता नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योग्य वेळेत, साधारणपणे 3 महिन्यांच्या आत, नोंदणी प्रक्रियेनंतर 3 महिन्यांच्या आत हा नोंदणी दाखला सहकारी संस्थेला पोचवणं गरजेचं आहे. ही सुद्धा जबाबदारी किंवा हे सुद्धा काम आहे आयुक्त आणि निबंधकांचं. एखाद्या सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर ती नोंदणी झाल्याचा कायदेशीर पुरावा म्हणजेच नोंदणी दाखला आयुक्त निबंधक सहकारी संस्थांना देतात. त्यानंतर लिहिलं आहे सभासदत्वास मंजुरी. आपण 11वीमध्ये शिकलो आहे की सहकारी संस्थेचं सभासदत्व हे ऐच्छिक असतं. संस्था लोकशाही तत्वावर काम करते, म्हणजे कोणत्याही जाती धर्माचा किंवा कोणत्याही लिंगाचा किंवा कोणत्याही प्रकारचा आपण म्हणूया व्यक्ती सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतो. जर का सहकारी संस्थेने अशा सभासदाचं सभासदत्व नाकारलेलं असेल, ओके, तर तो सभासद किंवा ती व्यक्ती आयुक्त निबंधकाकडे अर्ज करू शकते आणि आयुक्त निबंधक त्या व्यक्तीची नेमणूक विशिष्ट संस्थेमध्ये सभासद म्हणून करू शकतात. सभासदत्व देण्याचं काम आयुक्त निबंधकांना करता येतं किंवा हा त्यांचा अधिकार आहे की ते आयुक्त निबंधक म्हणून एखाद्या व्यक्तीला एखाद्या संस्थेमध्ये सभासदत्व देऊ शकतात. त्यानंतर संस्थांचे वर्गीकरण, म्हणजे संस्था या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. 11वीमध्ये तुम्ही शिकला असाल, गृहनिर्माण संस्था आहेत, शेती संस्था आहेत, बरोबर आहे ना, किंवा व्यापारी सहकारी संस्था आहेत, किंवा आणखीन प्रक्रिया सहकारी संस्था आहेत,
शिक्षण सहकारी संस्था आहेत, उत्पादन सहकारी संस्था आहेत. ओके, हेच आहे त्यांचं वर्गीकरण. एखादी सहकारी संस्था कोणत्या प्रकारची आहे म्हणजे कोणत्या प्रकारामध्ये येते त्यानुसार त्या संस्थेचं वर्गीकरण करणं, त्या संस्थेचा दर्जा ठरवणं हे काम सहकार आयुक्त निबंधकांना करावं लागतं. त्यानंतर सभांचे आयोजन. सहकारी संस्थेमध्ये विविध प्रकारच्या सभा होतात. सभासदांच्या सभा असतील किंवा संचालकांच्या सभा असतील किंवा उपसमित्यांच्या सभा असतील. ओके, या सभा घेणं हे ॲक्च्युली सहकारी संस्थेचं काम आहे. पण जर का सहकारी संस्थेकडून म्हणजे सहकारी संस्थेच्या अध्यक्षांकडून जर का संस्थेमध्ये सभा घेण्याचं राहून गेलं किंवा सभा घेण्यामध्ये दिरंगाई होत असेल तर अशा वेळेला त्या विशिष्ट सहकारी संस्थेमध्ये सभा बोलवण्याचं काम किंवा अधिकार आयुक्त निबंधकांना प्राप्त आहे. म्हणजेच आयुक्त निबंधक सहकारी संस्थेमध्ये अचानकपणे किंवा ठरवून एखादी सभा बोलवू शकतात. त्यानंतर संस्थेच्या निधीची गुंतवणूक. इथे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. सहकारी संस्था ही सेवा देण्याच्या उद्देशाने निर्माण केलेली असते, नफा मिळवण्याच्या उद्देशाने निर्माण केलेली नसते. नावातच आहे सहकारी तत्व. ओके, सो नफा मिळवण्याच्या उद्देशाने ही संस्था निर्माण होत नाही, तर सेवा देण्याच्या उद्देशाने निर्माण होते. परंतु तरीही सहकारी संस्थेला काही प्रमाणात नफा होतो. मग या नफ्यापैकी या फायद्यापैकी 25% रक्कम ही गुंतवणूक किंवा निधीमध्ये गुंतवून ठेवावी लागेल, रिझर्वमध्ये गुंतवून ठेवावी लागेल आणि उरलेली 75% रक्कम ते सभासदांमध्ये वाटू शकतात किंवा अन्य ठिकाणी गुंतवू शकतात. म्हणजेच प्रत्येक सहकारी संस्था राखीव निधीमध्ये रक्कम जमा करते आहे की नाही, येणारा नफा योग्य पद्धतीने दाखवला जातो आहे की नाही, त्याचा काही अपव्यय होत नाही आहे ना किंवा चुकीच्या ठिकाणी त्याची गुंतवणूक होत नाही आहे ना, हे बघण्याचं कामसुद्धा आयुक्त निबंधकांना करावं लागणार आहे. त्यावर देखरेख ठेवण्याचं काम आयुक्त निबंधक करतात. त्यानंतरचा मुद्दा आम्ही लिहिला आहे न्यायनिवाडा. म्हणजे एखाद्या सहकारी संस्थेमध्ये किंवा काही सहकारी संस्थांमध्ये भांडणाची परिस्थिती असेल, तंटे निर्माण झाले असतील तर हे तंटे सोडवण्याचं कामसुद्धा आयुक्त निबंधकांना करावं लागतं. सारासार विचार करून आणि दोन्ही बाजूंच्या संस्थांचं पक्षांचं म्हणणं ऐकून सहकार आयुक्त निबंधक त्या प्रश्नावरती उत्तर देतात किंवा त्याचा न्यायनिवाडा करण्याचं काम आयुक्त निबंधक करतात. शेवटचा मुद्दा आम्ही लिहिला आहे संस्थांचे एकत्रीकरण आणि विभाजन. समजा एखादी सहकारी संस्था सारखी तोट्यामध्ये जाते, दरवर्षी तोटाच होतोय किंवा सहकारी संस्थेचं कामकाज असमाधानकारक आहे, कायद्याला धरून नाही आहे, तर अशा वेळेला ती संस्था बंद करणं किंवा ती संस्था दुसऱ्या एखाद्या संस्थेमध्ये विलीन करणं म्हणजेच एकत्रीकरण करण्याचं कामसुद्धा आयुक्त निबंधक करतात. याचप्रमाणे एखादी मोठी संस्था असेल, ओके, ज्यांचा उद्देश वेगवेगळा असेल, ज्याला आम्ही बहुउद्देशीय संस्था असं 11वीमध्ये म्हटलं होतं, अशा संस्थांचं समजा विभाजन करायचं असेल, एकाच संस्थेचं रूपांतर अनेक संस्थांमध्ये करायचं असेल तर तो अधिकारसुद्धा किंवा ते कामसुद्धा आयुक्त आणि निबंधक करतात. ही होती सहकार आयुक्त निबंधकाची वैधानिक कार्य. आता सहकार आयुक्त निबंधकाची नियंत्रणात्मक कार्य काय आहेत? म्हणजेच विविध प्रकारच्या सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुक्त निबंधक काय काय करतात? तर पहिला आहे प्रशासकीय कार्य. विविध प्रकारची पत्र सहकारी संस्थांना पाठवणं, विविध प्रकारच्या कायद्यांनुसार कागदपत्रांची पूर्तता करून घेणं किंवा विविध ठिकाणी माहिती देण्याकरिता सहकारी संस्थांना तशा पद्धतीचं मार्गदर्शन करणं, हे काम आयुक्त निबंधक नियंत्रणात्मक कार्यांअंतर्गत करतात. दुसरा मुद्दा आम्ही लिहिला आहे हिशोब तपासणी. आयुक्त निबंधक हिशोब तपासणी करणार आहेत म्हणून सुद्धा सहकारी संस्था आपले हिशोब योग्य पद्धतीने लिहितील किंवा योग्य पद्धतीने मांडतील, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा होणार नाही.
परंतु ही हिशोब तपासणी नसेल तर कदाचित सहकारी संस्थांच्या कार्यांमध्ये हिशोबांमध्ये अफरातफर होण्याचं काम होऊ शकतं. म्हणूनच हिशोबांवर नियंत्रण करण्यासाठी हिशोब तपासणी करण्याचं काम आयुक्त निबंधक करतात. त्याच्या पुढचा मुद्दा आम्ही लिहिला आहे आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण. म्हणजे कोणत्या प्रकारचे व्यवहार, मोठे व्यवहार जे आहेत हे कोणत्या प्रकारे सहकारी संस्थेने करावेत किंवा हे व्यवहार कोणाशी करावेत किंवा या संदर्भातले काही माहिती असेल, मार्गदर्शक तत्व असतील, हे सांगण्याचं काम सुद्धा आयुक्त निबंधक करतात. या पद्धतीने हिशोबांवर नियंत्रण आणण्याचं काम आयुक्त निबंधकांमार्फत केलं जातं. त्यानंतर आम्ही लिहिलंय दोषी संस्थेविरुद्ध कारवाई. नियंत्रण असून सुद्धा जर एखादी सहकारी संस्था कायद्याप्रमाणे काम करत नसेल किंवा त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर किंवा गलथानपणा किंवा चुकीच्या चालीरीती, हिशोबाच्या व्यावहारिक चुकीच्या चालीरीती असतील तर अशा संस्थांवर कारवाई करण्याचं काम सुद्धा आयुक्त निबंधक करतात. त्यांना दंड करणे, शिक्षा देणे, त्यांची नोंदणी रद्द करणे, अशा प्रकारचे विविध निर्णय घेण्याचा अधिकार आयुक्त निबंधकांना असतो. त्यानंतर आम्ही लिहिलंय शासकीय धोरणांची अंमलबजावणी. वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजना येतात ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांकरताच असतात. मग यांची अंमलबजावणी, आधी मुळात त्या योजना सहकारी संस्थांपर्यंत पोचवणं आणि त्यानंतर त्या योजनांची, शासकीय धोरणांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते आहे की नाही, नियमानुसार होते आहे की नाही, हे बघण्याचं कामसुद्धा आयुक्त निबंधक करतात. ही होती आयुक्त निबंधकांची नियंत्रणात्मक कार्य. आता आम्हाला बघायचे आहेत विकासात्मक कार्य. म्हणजेच एखाद्या सहकारी संस्थेचा विकास होण्यासाठी कोणकोणती कामं केली जातात आयुक्त निबंधकांमार्फत. पहिला आम्ही मुद्दा लिहिला आहे सहकारी चळवळीचे नेतृत्व. एखाद्या सहकारी संस्थेमध्ये किंवा विविध प्रकारच्या सहकारी संस्थेमध्ये येणाऱ्या अडचणी, त्यांना लागणारं मार्गदर्शन हे करण्याचं काम आयुक्त निबंधक करतात. त्यांचे प्रश्न राज्य सरकारपुढे मांडण्याचं काम आयुक्त निबंधक करतात. त्यांना मार्गदर्शन केल्यामुळे त्या संस्थांचा विकास होतो, विकासात्मक बदल होतो, संख्यात्मक वाढ होते त्यांच्यामध्ये. म्हणून सहकारी चळवळीचं नेतृत्व करण्याचं काम सहकार आयुक्त निबंधक करतात. दुसरा मुद्दा आम्ही लिहिला आहे सहकारी संस्थांना मार्गदर्शन. वेगवेगळ्या योजना येणार आहेत, त्या कोणासाठी आहेत, वेगवेगळे कायदे कशा पद्धतीने त्या संस्थेला उपयोगी पडणार आहेत किंवा कशा पद्धतीने त्या संस्थेवर विविध कायदे लागू आहेत, सरकारच्या अपेक्षा काय आहेत, अटी काय आहेत, कशा पद्धतीने संस्थेनं काम केलं पाहिजे, आर्थिक अडचणी काय येऊ शकतात, त्यांवर कसे उपाय शोधणार, या सगळ्याबाबतचं मार्गदर्शन सहकार आयुक्त आणि निबंधक संस्थांना करतात. त्यानंतर आम्ही लिहिलं आहे सहकारी संस्थांना आर्थिक मदत. म्हणजेच कर्ज मंजूर करणं. संस्थासुद्धा पैशावरच चालते, भले ती सहकारी तत्वावर असेल. मग अशा संस्थांना जर त्या संस्था आर्थिक अडचणीमध्ये आल्या असतील तर अशा वेळेला त्यांना कर्ज पुरवठा करणं किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमधून फायदा मिळवून देणं, आर्थिक मदत करणं, हे कामसुद्धा आयुक्त निबंधक करतात. त्यानंतर आम्ही लिहिलं आहे कर्ज वसुलीस चालना. विविध प्रकारच्या सहकारी संस्था ह्या कर्ज वसुली न केल्यामुळे बुडतात. कर्ज वाटताना काही प्रॉब्लेम नसतो, पण ती वसूल होत नाहीत. मग अशा वेळेला विविध प्रकारच्या सहकारी संस्थांना कर्ज वसुलीमध्ये सहकार आयुक्त आणि निबंधक मदत करतात. वेगवेगळ्या प्रकारचे नियम लावून, वेगवेगळ्या प्रकारचे दंडनीय अधिकार, कायदे लावून ही कर्ज कशी वसूल होतील याकडे लक्ष देण्याचं काम सहकार आयुक्त आणि निबंधक करतात. शेवटचा मुद्दा आम्ही लिहिला आहे सभासदांना मार्गदर्शन. सभासदांच्या सुद्धा काही अडचणी असतील, सहकारी संस्थेमध्ये नेमकं काय काम होतं आहे, सहकारी संस्थेचे उद्देश नेमके काय आहेत, त्या प्रकारच्या त्या वर्गातल्या सहकारी संस्थेचे नेमके उद्देश, अपेक्षा काय आहेत, कोणत्या पद्धतीने काम करणं सभासदांनी गरजेचं आहे, अशा संदर्भातलं मार्गदर्शनसुद्धा सहकार आयुक्त आणि निबंधक करतात. ठीक आहे.